वणव्याच्या लपेटात गोठा आल्याने गोठा जळून खाक. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण. पोलादपूर तालुक्यात वणवे लावण्याचे प्रकार वाढत असून वाढत्या वणव्यांच्या घटनेत गोठा घरांना आगीची झळ बसल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. पोलादपूर तालुक्यातील काळवली गावातील भोसलेवाडी येथील एका गोठ्याला वणव्यामुळे आग लागल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसानासह पर्यावरणाची हानी झाली आहे. पवारवाडी व भोसलेवाडीतील नागरिकांनी महिलांनी आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. काळवली गावातील डोंगरावर वणवा लावण्यात आला होता. सदरचा वणवा सायंकाळी 7 नंतर वाऱ्याच्या वेगात खाली आल्याने या वणव्याच्या वेढ्यात भोसलेवाडीतील मधुकर गणपत घाडगे यांचा गुरांचा गोठा आल्याने गोठ्याला आग लागून जळून खाक झाला आहे. तर गोठ्याच्या बाजूला असणाऱ्या सखाराम बुवाजी महाडिक यांच्या घराला आगीने वेढले होते. यावेळी भोसलेसह पवारवाडीतील ग्रामस्थ सतीश सावंत, बाळकृष्ण रेणोसे, गणपत शिंदे, चंद्रकांत पवार, सीताराम घाडगे, जनार्दन महाडिक यासह महिला यांनी घरातील हंड्यांसह इतर साहित्याने पाणी मारत आगीवर नियंत्रण मिळवले व रात्री उशिरा अग्निशमन बंब दाखल झाले असता संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. या वणव्याच्या लपेटात गोठा जळून खाक झाला तर महाकाय वृक्षालाही आग लागल्याने सदरचा वृक्ष रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद झाला होता. ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करत वृक्ष बाजूला करता सुमारे 4 तास अडकून पडलेली एसटी बस महाड दिशेला रवाना करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच काळवलीचे सरपंच किरण पवार, ग्रामसेवक उमेश मनवे यांसह अब्दुल हक खलपे, चिपळूणकर आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सोमवारी सकाळी JCBच्या सहाय्याने संपूर्ण जळलेले झाड बाजूला करत रस्ता मोकळा करण्यात आला. या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गोठ्याचे व पर्यावरणाचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील वणव्यांचे सातत्यपूर्ण घटना पाहत असता शासनाने वणवाविरोधी कायदा कडक करत जाग्यावर अंमलबजावणी करणे गरजेचे बनले आहे, जेणेकरून वणव्याच्या वाढत्या स्वरूपाला अटकाव बसेल. अग्निशमन यंत्रणा उशिरा दाखल होत असल्याने शासनाने पोलादपूर तालुक्यात स्वतंत्र अग्निशमन दलाची गाडी यासह कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे बनले आहे. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर.